नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की अंजली, ईश्वरी आणि अर्णव आता अंजलीच्या रूममध्ये असतात. अंजली आता सगळे दागिने बाहेर काढून आता ईश्वरीला म्हणत असते की राजेश शिर्केंच्या प्रथेनुसार हे सगळे दागिने घालून तू देवी आईची पूजा करायची आहे. त्यावेळेस आता ईश्वरी म्हणते की हो करेन ना. तर अर्णवसुद्धा म्हणतो की हो करेल ती आणि हे घालेल सगळे दागिने. त्यावेळेस आता अंजली म्हणत असते की घालेल काय, हे सगळे दागिने तू तिला घालायचे आहेत. आता असं म्हटल्याबरोबरच ईश्वरी आणि अर्णवला मात्र खूप मोठा धक्काच बसतो. अर्णव इकडून व्हॉट, तर आता ईश्वरी तिकडून काय, असं आता दोघेही जोरात ओरडतात. तर आता अंजली म्हणते अरे असं काय करताय, जणू काय तुम्हाला एवढं मोठं मी काम सांगितले किंवा तुमच्यावरती डोंगरच कोसळला, इतके दोघं जण ओरडताय. तुला तर फक्त दागिनेच घालायला सांगितलेले आहेत. आता काही नाईलाज असतो. आता अंजलीने सांगितले आणि आता राजेश शिर्केंच्या घराण्याची जर तशी प्रथाच असेल तर आता ईश्वरीला सुद्धा आता अर्णवच्या हातातून ते सगळे दागिने आता घालायला लागतात. आता दोघेही तयार होतात. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की अर्णव आता ईश्वरीला सगळे दागिने घालत असतो. खूप प्रेमाने तिच्याकडे बघत आता तो तिला दागिने घालत असतो. ईश्वरी सुद्धा त्याच्यामध्ये आता पूर्णपणे हरवून गेलेली असते. थोड्या वेळासाठी का होईना, पण त्याच्याबरोबर ती सुद्धा त्या प्रेमामध्ये रंगलेली असते. दोघेही एकमेकांकडे बघत अर्णव आता सगळे तिला कानातले, नाकातलं, पायातलं, गळ्यातलं सगळं काही दागिने आता तिला इथे घालतो. आणि आता ईश्वरी आता जायला निघते तर तो तिचा हात पकडतो आणि तिला म्हणत असतो की म्हणतो की मिस इंदोर ही फक्त प्रथा नाहीये, हा माझा हक्क आहे आणि हा हक्क मी कधीच कोणालाच देणार नाही. त्यावेळेस ईश्वरी म्हणते की जे नातं मी मानत नाही त्या नात्यामध्ये मी अडकून अजिबातच राहणार नाहीये आणि ह्या परंपरेमुळंच मी हे सगळं करत आहे. बाकी मी दुसरं कुठल्याच प्रकारे तुमच्याबरोबर माझं नातं ठेवणार नाहीये, कारण तेवढा तुम्ही माझा विश्वास ठेवलेलाच नाहीये. तुम्ही गमावून टाकलेला आहे विश्वास. तुम्ही खूप चुकीच्या पद्धतीने माझ्याशी लग्न केलेलं आहे आणि हे नातं मी टिकून ठेवणार नाहीये, असं म्हणून आता ती सोडून जाते. तर आता अर्णव म्हणतो की तू जरी आत्ता मला नवरा मानत नसशील ना, तरी तू लवकरच नवरा मानशील, कारण जे सत्य आहे ते समजल्यावर तू माझ्यापासून लांब राहू शकत नाहीये. तर आजचा हा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला इथे पाहायला भेटलेला आहे. भेटूया उद्याच्या नवीन प्रोमोमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा, काळजी घ्या. धन्यवाद.